मंत्रालयातील लाच प्रकरणाचं स्टिंग ऑपरेशन TV9 वर 50,000 रुपयांची लाच मागताना मंत्री झिरवाळांचे PA रामदास गाडे आणि क्लार्क राजू ढेरिंगे कॅमेऱ्यात कैद। अजितदादांच्या विमान अपघातावर मुलगा जय पवारांकडून शंका व्यक्त। ब्लॅक बॉक्स सहजपणे नष्ट होऊ शकत नाही, जय पवारांचं स्टेटस। तर BSRच्या उड्डाणावर तत्काळ बंदी घालून विमानांच्या देखभालीच्या संभाव्य गैरव्यवहाराबद्दल चौकशी करण्याचीही मागणी। पायलटनं दादांचं विमान मुद्दाम खाली आपटलं, कौटुंबिक अडचणींमुळे पायलटला ब्लॅकमेल करण्यात आलं होतं का? रोहित पवारांना शंका, मोठा स्फोट करण्यासाठी विमानात अतिरिक्त इंधन ठेवण्यात आल्याचाही दावा। हा सरणावर स्वतःची पोळी भाजून घेण्याचा प्रकार। अजित पवारांच्या अपघात प्रकरणाच्या CBI तपासासह BSR कंपनीच्या मालक आणि संचालकांची चौकशी व्हावी। राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी। फडणवीस लवकरच गृहमंत्री शहांकडे मागणीचा पाठपुरावा करणार। पुण्यातील भिगवणमध्ये तरुणीचं अपहरण झाल्याचा दावा। आयान शेख आणि अजहर शेख यांनी अपहरण केल्याचा कुटुंबियांचा आरोप। तर अपहरणाच्या आरोपानंतर पडळकर आणि संग्राम जगतापांच्या उपस्थितीत हिंदू जन आक्रोश मोर्चा। हे अपहरण नाही तर स्वतःच्या मर्जीनं मुलासोबत गेले। अपहरण झालेल्या मुलीचा व्हिडिओ समोर, तर मुलीचा जबरदस्तीनं व्हिडिओ तयार करून नातेवाईकांसह पोलिसांना पाठवला जातोय, पडळकरांचा दावा। नंदनवन निवासस्थानी राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री शिंदेंमध्ये अर्धा तास बैठक। KDMCतील स्वीकृत नगरसेवकांसह सध्याच्या राजकीय हालचालींवर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। BMC निवडणुकीनंतर दोघांमध्ये पहिल्यांदाच भेट। शिवजयंतीनिमित्त मंत्री बावनकुळेंकडून छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानाची घोषणा। एका दिवसात महसूलच्या 15 सेवा तत्काळ मार्गी लागणार। देखरेख आणि अंमलबजावणीसाठी समिती स्थापन। कुरार पोलीस ठाण्यात ACBची मोठी कारवाई। लाच घेताना सिनियर PI सह PSIला रंगेहात अटक। सापळा रचून पोलीस ठाण्यात कारवाई।